नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमीसुद्धा आहे। बघा, 2 दिवसा अगोदरच आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की निराधार योजनेचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना 6 तारखेला न मिळता 5 किंवा 7 या तारखेपर्यंत त्यांना मिळू शकतो। तर आता त्याची तारीख फिक्स झाली आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणेच तारखेला जी आपण तारीख त्यांना सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये, त्याच तारखेला आता हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। आता नेमकं कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि कधीपासून याची सुरुवात झालेली आहे आणि हे पोर्टल जे आहे हे कोणतं पोर्टल आहे आणि कशावरून आपल्याला हे समजलं आहे, कळवण्यात आलेलं आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत ते अतिशय आतुरतेने जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत। तर जुलैच महिन्याची नाही तर प्रत्येक महिन्याला ते आपल्या निधीचा, आपल्या पैशांचा, आपल्या अनुदानाचा वाट बघत असतात। तर कारण की तुम्हाला माहीत असेल की जे निराधार व्यक्ती आहेत ते निराधार आहेत, गरीब आहेत, दिव्यांग आहेत, काही अंधत्व असलेले असतील किंवा मग काही विधवा असतील, काही घटस्फोटी असतील ज्यांना कुणाचाही आधार नाही आहे। तर अशा व्यक्तींना त्यांच्या जे गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्यांची औषधं वगैरे किंवा घर खर्च यांच्यासाठीचा जो निधी त्यांना हा मिळत असतो, यासाठी त्यांना खूप सहूलियत या निधीमुळे होत असतो, यांच्या अनुदानामुळे होत असतो आणि म्हणूनच ते या निधीचा किंवा अनुदानाचा आतुरतेने वाट बघत असतात। तर अशाच आता आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आली आहे, त्या लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहेत। कधी आणि किती वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केल्यापासून या योजनेला वाढीव अनुदान मिळणार आहे आणि ते अनुदान जे आहे 6,000 रुपयापर्यंत असणार आहे। कालच मीटिंग झालेली आहे बच्चूभाऊ कडूंची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच। 8-10 जे विभागीय मंत्री होते, त्या विभागाचे जे मंत्री होते ते सर्व त्या ठिकाणी हजर होते आणि सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि बैठकीमध्ये सकारात्मक एक सरकारची भूमिका यामध्ये स्पष्ट झालेली आहे आणि सरकार 6,000 अनुदान वाढीसाठीचा जी मागणी आहे त्याबाबत सकारात्मक आहे आणि यावर लवकरच आता 18 जुलै 2025 पर्यंत जे पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे, पहिलं पावसाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्येच हा जो मुद्दा आहे मांडण्यात येणार आणि तिथेच त्या ठिकाणीच या अधिवेशनामध्येच हा निर्णय घेतला जाणार आहे की निराधारांना नेमकं किती अनुदान वाढ देण्यात यावी, 4,000 देण्यात यावी की 5,000 देण्यात यावी की 6,000 अनुदान वाढ त्यांना देण्यात यावी। आणि एक वेळ का ही जी मागणी आहे ही पूर्ण झाली आणि आपला जी मागणी आहे अनुदान वाढाची, ही अनुदान वाढ एक वेळ झाली, शिक्कामोर्तब झालं की मग आपल्याला थकीत अनुदानामध्ये सुद्धा त्यांना जे मागचं अनुदान बाकी आहे ते सुद्धा त्यांना देता येईल। त्याचबरोबर आपल्याला येणारे जे हप्ते आहेत यामध्ये सुद्धा कुठलाही अडथळा राहणार नाही, कारण की आता निधी उपलब्ध झालेला असल्यानं तुम्हाला दर महिन्याला वेळेवर तुमचं जे अनुदान आहे हे तुम्हाला मिळणार आहे। आता अनुदान वाढ झाल्यानंतर तुम्हाला 1,500 रुपये नाही मिळणार, तर जी काही अनुदान वाढ होणार आहे 4,000, 5,000, 6,000, जर सरकारनं 5,000 रुपये अनुदान वाढ केली तर मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे ही प्रोसेस होणार आहे। आता आपण बघूया की या महिन्याचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे आणि काय तारीख फिक्स केली आहे। बघा, सरकारी पोर्टलवर एक सूचना देण्यात आलेली आहे आणि त्या सूचनेनुसारच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणत्या तारखेला नेमकं तुमचा जो निधी आहे हा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आपण जो 2 दिवसा अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये सांगितण्यात आलं होतं की आपण सांगितलं होतं की 5 तारखेला शनिवार आहे आणि रविवार 6 तारखेचा आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल की 6 तारखेला आपला जो अनुदान आहे दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये येत असतो, परंतु या महिन्यामध्ये 6 तारखेला रविवार असल्यानं, सुट्टीचा दिवस असल्याच्यानं त्या दिवशी आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही आहेत, कारण की त्या दिवशी सर्व बँका बंद राहतात। म्हणून आता जे अनुदान आहे जुलै महिन्याचं हे आपल्याला 4 तारखेपासून आपलं जे पोर्टल आहे या पोर्टलवरून अनुदानाची रक्कम आहे ते टाकण्यात
येणार आहे, टाकणे सुरू झालेलं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे सर्वचे सर्व निधी तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टाकण्याची सुरुवात होणार आहे। कारण की सुरुवात आजपासूनच झालेली आहे। सर्वांना हे पैसे मिळणे अपेक्षित आहे आणि होऊ शकते की 5 तारखेला खूप जणांच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि काही जणांच्या खात्यामध्ये पैसे येणारसुद्धा नाही, कारण की शनिवार आहे आणि मग ते बाकी उरलेल्यांचे जे खात्यामध्ये जे पैसे आहेत ते तुम्हाला 7 तारखेलाच म्हणजेच की सोमवारी तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु आता जे पोर्टलवरून समजते की 4 तारखेपासून याची टाकण्याची सुरुवात केलेली आहे, प्रोसेस चालू केलेली आहे। सकाळी 11 वाजतापासून ते तुम्हाला 4:30-5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते येणं चालू होणार आहेत। आता मी तुम्हाला ते पोर्टलवरील जे सूचना आहे सरकारनं दिलेली ते दाखवून देतो, म्हणजेच की तुम्हाला विश्वास होणार। तर हे बघा, हे आपल्या विभागाचं जे सरकारी पोर्टल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खाली थोडं सरकावं लागेल, स्क्रॉल करावं लागेल। आपली जी लाभार्थी स्थिती असते त्याच्या खाली तुम्हाला थोडं यावं लागेल आणि इथं तुम्हाला जी सूचना आहे ती तुम्हाला इथं दिसणार आहे। इथं बघा काय लिहिलेलं आहे ते आपण बघून घेऊया, वाचून घेऊया। तर बघा, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 4 जुलै 2025 रोजी दुपारी 10:30 वाजल्यापासून ते 5 जुलै 2025 दुपारी 10 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। म्हणजे कधी बघा, 4 जुलै 2025 रोजी दुपारी 10:30 वाजल्यापासून ते 5 जुलै दुपारी 10 वाजेपर्यंत, की म्हणजे आज 10 वाजेपर्यंत, आज 5 तारीख आहे तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे। कालपासूनच ही प्रोसेस चालू होती आणि आज 10 वाजेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे। निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे त्याचा निधी वाटपाचा जी प्रोसेस आहे ते चालू राहणार आहे आणि आता 11 वाजतापासून म्हणजे की आज दिनांक 5 तारखेपासून 11 वाजल्यापासून ते 4:30-5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर बघा, यामध्ये काही लाभार्थ्यांना जर हा निधी आज म्हणजेच की 5 जुलैला जर नाही मिळाला तर घाबरण्याचं कारण नाही आहे। तुम्हाला सोमवारी 7 तारखेला हे फिक्समध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजेच की तुमचं जे अनुदान आहे 1500 रुपयांचं, हा जो हप्ता आहे जुलैचा, हा तुम्हाला होऊ शकते आजच मिळणार आणि काहींना जर नाही मिळाला तर मग तुम्हाला 7 तारखेला म्हणजे की सोमवारी ते पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे आणि ही सूचना पोर्टलवर आल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला आपला नवीन अपडेट ही सांगण्यात आलेली आहे, कारण की अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती आणि लाभार्थ्यांचं जे निधीसाठी आतुरता असते त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जे प्रयत्न आहे तो केलेला आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।